सुरेश धसांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. आशिष विशाळ माझा कार्यकर्ता, पण ते पत्र मी दिलेलं नाही. कुणाकडून तरी खोडसाळपणा. सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट. खोक्या भोसलेचं घर असलेल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकाकडून चर खोदण्याची मोहीम. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कारवाई. बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर. कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी. शरद पवारांची मागणी. गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचा देखील हातभार. धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागरांसह बजरंग सोनवणे देखील पवारांच्याच तालमीत वाढले. अंजली दमानी यांची टीका. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा. अहमद पटेल आता नाही, पण शिंदेंची दिल्लीमध्ये त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे माझ्याकडे पुरावे. 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार. कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा. तृप्ती देसाईंची मागणी. शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. तालकटोरा स्टेडियममध्ये बाजीराव पेशवे, महाजी शिंदे, मल्हारराव होळकरांचे अश्वारूढ पुतळे उभारण्याबाबत पत्र. जुन्या नादुरुस्त 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. 21 मार्चला 72 बसेसचा भंगारा लिलाव होणार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा. धरणांमधील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईतील पाण्याची मागणी देखील वाढली. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. आजपासून राज्यभरात नवे दर लागू. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 74 रुपये प्रति लिटर असणार. पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय. मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक.